सुषमा अंधारे यांचं फलटण पोलीस स्टेशन समोर सुरू असलेलं आंदोलन आज संध्याकाळी स्थगित करण्यात आलं। पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। आत्महत्या केलेल्या डॉक्टर युवतीचे आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओज पब्लिक डोमेनमधून काढण्याचं पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलंय। या युवतीच्या नातेवाईकांचा नवीन जबाबही नोंदवून घेतला जाणार आहे। तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आंदोलन मागे घेतलंय। कोण हा टिकोजीराव? त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा? जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का? जयकुमार गोरेने स्वतःचं बघावं आधी चारित्र्य काय येते। चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे। आज या घरातलं उस्तोड काय ह्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हो? हा काही राजकारणी नाहीये, हा काही बिझनेसमॅन नाही, प्राध्यापक नाही, शिक्षक नाही। एवढ्या गरीब माणसाला बळावर रक्षण आहे आमचं। आणि जर राजकीय दबाव असेल तर तसं सांगा साहेब, राजकीय दबाव आहे का इथं पोलिसांवरती? मॅडम मी त्यांना निश्चित यापूर्वी सांगितलेलं आहे, त्यांना अगदी मान्य मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही। सर, आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे। हे भान तुषार दोषींना का नाही सर? पब्लिकली हे सांगता येत नाही। हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय, हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही? हा कुठला कैफ आहे? आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे, जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही। तुषार दोषींनी का अडवलं नाही? तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी माणसं बोलावली का? आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या सर। आम्हाला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही, आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्सीखेच मध्ये पडायचं नाही। आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही 6 नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल। तुमचे तपास आता कसं जबाब नोंदवायचे सर? जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर तर कसा ठेवायचा विश्वास? 6 माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत। सुनील महाडिक मोकाट आहे, जायपात्रे मोकाट आहे। अहो त्या पाटीलचं तर नाव आता मर्डर केस मध्ये घेतलंय का बाईने? 3 बायकांनी नाव घेतलं। ज्या 6 लोकांवर आरोपपत्र दाखल करण्याच्या संदर्भात आपण बोललोय त्याच्यामध्ये ते 6ही लोकांना चौकशीला बोलवायला तयार आहेत। एक दुसरं असं की आपण ज्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या बद्दल जे आपण बोललेलो होतो त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की यातला जो काही पब्लिक डोमेन मधला तो कंटेंट आहे ते कंटेंट तर ते काढतील, पण या संबंधाने ज्या इथल्या भावना आहेत त्या भावना ते कळवतील। याच्यामध्ये आमची जी पुढची स्टेप आहे त्या पुढच्या स्टेपमध्ये आम्ही सांगितलं की आम्ही DCM ला जाऊन भेटत आहोत आणि DCM ला जाऊन आम्ही ह्या सगळ्या पीडितांच्यासह CM आणि DCM यांच्याकडे आम्ही जाऊन बसत आहोत।